सो हॅलो गाईज, वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल अगेन. तर आज पण आपण कुठेतरी फिरायला चाललेलो आहोत. तर मला घरी शूट नाही करायला भेटलं बिकॉज आम्ही पटपट म्हणजे घाईत होतो थोडं म्हणून. तर आज आपण जाणार आहोत ओझरला गणपतीचं दर्शन घ्यायला. तर त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत, गाडीत बसलेलो आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. तर आता आम्ही आळेफाट्यावरून निघालो आहे. तर आम्हाला आय गेस हाफ आवर किंवा थोडं जास्त टाईम लागेल ओझरपर्यंत जायला. तर तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि मग आपण भेटूया तिकडे पोचल्यावरती. तर गाईज आपण पोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. इथून आपण एंट्री करतो आहे. तर गाईज तिथे 20 रुपीज एंट्री फीज और समथिंग आहे. ओके, तर आता आपण तिथे निघालेलो आहोत, म्हणजे आता आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. तर ते तुम्ही तो टोक बघू शकता, ते मंदिराचंच टोक आहे हे वालं. तर आपल्याला तिकडे जायचं आहे त्या मंदिरामध्ये. तर आपण आलेलोच आहोत. आय गेस हे समोर तुम्ही जे बघताय ना ते पार्किंग एरिया वगैरे पण आहे इथे. हे काय मंदिर, ह्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. तर पहिले आपण कार पार्किंगसाठी जागा आहे, लाईक माझ्या लेफ्ट साईडला जागा आहे कार पार्किंगसाठी, तुम्ही ते बघू शकता. आणि आय गेस की इथे काही हे नाही आहे लाईक फीज वगैरे, जे आपण मागे 20 रुपीज दिली तेच असावं, कारण इथे काय नाहीच आहे म्हणजे पार्किंग फीज वगैरे, तर असं काय नाही आहे. तर आता आपण उतरूयात. आणि गाईज हा आहे तिकडचा व्ह्यू. ओके, म्हणजे पार्किंग स्लॉटमधूनच. तर गाईज बाहेर खूप ऊन होतं, म्हणून आता आम्ही विचार करतो की आपण इथे छानपैकी उसाचा रस पिऊया थंडगार आणि मग मंदिरात जाऊया बाप्पाच्या दर्शनासाठी. तर आम्ही उसाच्या रसची ऑर्डर दिलेली आहे. ह्या काकी इथे छानपैकी बनवत आहेत उसाचा रस आणि हे बाबा मध्ये जे निघाले. तर आमचा उसाचा रस आलेला आहे. आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो आणि तुम्हाला लवकरच भेटतो. तर गाईज आता आम्ही शॉर्टकटने चाललोय मंदिराकडे. काकी, तर आता आपण इथे मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि इकडे चप्पल काढायला स्टँड आहे, चप्पल स्टँड आहे. तर आपण आपलं चप्पल काढून व्यवस्थित इकडे चप्पल स्टँडमध्ये ठेवूयात आणि मग दर्शनाला जाऊयात. आणि इथे देवासाठी नारळ, हार, दुर्वा, फूल वगैरे आहेत. तर आपण आता एक घेतलेली आहे. तर हा ॲक्च्युली मेन एंट्रन्स आहे, पण आपण जिथून आलो तो शॉर्टकट होता. जिथे आम्ही उसपी आलो त्याच्या साईडनेच एक गल्ली होती, तिथून आम्ही आलो. आणि इकडे तुम्ही बघू शकता दुकानं आहेत आणि हा आहे मंदिर. तर हे असं आहे आतमधून मंदिर, तुम्ही बघू शकता. सगळं दगडाचं काम आहे हे एंट्रन्स. आणि म्हणजे खूप छान आहे. इकडून वरून सगळं ओपन आहे आणि इकडे भजन चालू आहे. इथून तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता, कारण आतमध्ये फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे. तर गाईज इथे बाहेर खूप सारे शॉप्स आहेत. ओके, काय खरेदी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे आम्ही ज्या शॉपमध्ये आलो तिथे सगळं मीन्स मोस्टली तरी मुलींचंच आहे. तर मला हे लॉकेट्स आवडलेत, तर आपण यातलं एक लॉकेट घेऊया. आणि क्लिप्स वगैरे आहेत, गॉगल्स आहेत. इथे गॉगल ट्रायल चालू आहे. तो वाला ट्राय कर, दुसरा तो वाला. हाच घ्या, छान वाटतं. डन. तर सुयशचं गॉगल फिक्स झालेलं आहे आणि इथे खूप सारे गॉगल्स होते, खूप व्हरायटी होती. आम्ही मोस्टली गॉगल्सच घेतले इथून. तर गाईज इथे कडे पण होते, खूप छान होते. गर्ल्ससाठी ब्रेसलेट्स पण होते वेगवेगळे. तर गाईज इथे खेळण्यांचे पण दुकानं होते, टोप्यांचं होतं, खूप छान छान हॅट्स होते. आणि हे बाकी सगळे खेळण्यांचं होतं. आणि हे डॉल्स खूप क्यूट होते. इथे सगळे किचेन्स होते. तर
बघू शकता डॉलचे पण क्यूट किचेन्स आहेत, कॅप्स होत्या आणि ह्याला कार हवी आहे इथे. सगळे कार्सच म्हणजे गाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर गाईज हे ॲक्च्युअल मेन एंट्रन्स होतं. तर गाईज इथे वॉशरूम्स वगैरे पण आहेत, तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तर गाईज आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे. आता आम्ही गार्डनला चाललो आहे आणि इथे एक बोटिंग एरिया पण आहे, तर तिथेही आपण जाऊया. मी तुम्हाला ते दाखवते. तर गाईज हा आहे तो बोटिंग एरिया ज्याच्याबद्दल मी बोलत होते. म्हणजे पहिले इथे बोटिंग वगैरे अलाउड होतं, पण आय गेस आता बंद झालेलं आहे. आता इथे बोटिंग वगैरे नाही होत, फक्त आपण येऊन इथे थोडा वेळ बसू शकतो. आता आम्ही इथे नदीच्या इथे बसून छान चिल करतो. आमचं दर्शन घेऊन झालं थोडं छान वारा आणि एन्जॉय करतोय व्ह्यू, सनसेट व्ह्यू. तर गाईज थोडा वेळ बसून मग नंतर आम्ही आता एक गेम खेळत होतो की कोणाचा दगड जास्त लांब जातं. तर समर्थ इज द विनर, त्याचे दगड सगळ्यात लांब गेले आणि मग इकडे असं थोडासा टाईम स्पेंड करून छान सनसेट बघून मग आपण इकडून निघूयात. आम्ही गार्डनच्या इथे आलेलो आहोत. मी तुम्हाला गार्डन दाखवते. तर इकडची एंट्री फी आहे 5 रुपीज पर पर्सन. तर इथून तुम्हाला तिकीट्स काढावे लागतील गार्डनमध्ये एंटर करायला. आय गेस आमच्या तिकीट्स येईपर्यंत रात्र होईल आले. सो गाईज हे आहेत आमच्या सर्वांचे तिकीट्स. आता आपण गार्डन एक्सप्लोर करूयात. तर एंटर करतानाच तुम्ही बघू शकता समोरच त्या मंदिराचं कळस दिसते आणि दोन्ही बाजूने छान फुलं लावलेले आहेत. किती क्यूट वाटतात एंट्रन्सच्या दोन्ही साईडला. आणि आता आपण पहिले राईट साईड बघूया. राईट साईडला काय काय आहे. तर इथे 2 मूषकराज आपलं स्वागत करतायत. आणि वेगळी झाडं पण आहेत. शमी, हे डाळिंबाचं झाड आहे. इथे एक आहे कानेरीचं झाड आहे. ते बेलपत्र आहे. विष्णुकांता, पाठीमागे पिंपळ, दुर्वा, अर्जुनचं झाड आहे, केवडा आणि हे मधुमालतीचं आहे. आणि तसे स्टॅच्यूज आहेत. इथे आहे गोमाता. हा ते मंदिरात आरती चालू आहे. आवाज एकच असेल व्हिडिओमध्ये. आणि इथे आहे प्ले एरिया. तर आता आपण खाली जाऊयात आणि बघूया अजून काय काय आहे गार्डनमध्ये आणि किती मोठं गार्डन आहे. इथे हरिण आहे. इथे स्टॅच्यू आहे हरिणचं. आणि हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता. आणि हे असं गार्डन सारखी ओपन स्पेस आहे आणि बसायला बेंचेस आहेत. इकडे दुसरं गेट आहे. इथे छान मोराचं स्टॅच्यू आहे. छोटंसं गार्डन आहे पण छान आहे. इथे असा बोर्ड पण आहे श्री क्षेत्र ओझर म्हणून. आणि इथे कासव पण आहे. हाय. आणि गाईज इथे असं नेट लावलंय. ओ लाइटिंग स्टार्ट झाली. ओ माय गॉड. इथे छोटे छोटे बर्ड्स आहेत तुम्ही बघू शकता. हा त्याला काय बोलतात यार, बदकं आहेत. आणि ह्याला ना वाईल्ड टर्की का असं काहीतरी म्हणतात. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची कोंबडी आहे. आणि इथे व्हाईट कलरचे डक्स आहेत तुम्ही बघू शकता. आणि इथे दुसरे पण डक्स आहेत. सो आय गेस इथे डग्स आणि त्यांना ठेवलं आहे गार्डनमध्ये. अँड आय गेस हा जो बर्डचा प्रकार आहे तो खूप रेअर असेल, कारण का मीच खूप टाईमनी बघते ना, तर मी युजली हे बुकमध्ये बघितलेलं कधीतरी. आणि गाईज तुम्ही इथे बघू शकता की इथे फेक
स्नेल, डक वगैरे आहेत आणि इथे खाली कासव पण आहे. इथून पाण्याचे फाउंटेन्स वगैरे असतील, बट ते बंद असेल कदाचित. सो आता आपण बघूयात की असं लाईटिंग झालेली आहे. मगाशी आपण एंटर केलं तेव्हा लाईटिंग नव्हती, आता सगळीकडे लाईटिंग चालू झाली. आणि इथे गवताचं वेलकम असं नाव लिहिलेलं आहे, छान असं पूर्ण गवताची कटिंग करून. गाईज इथे हुंदीर मामाचे स्टॅच्यूज आहेत, बघू शकता, मोदक घेऊन पाय पडताना. तर गाईज आता आम्ही परत आलेलो आहोत प्ले स्टेशनमध्ये खेळायला आणि आता आम्ही इथे खूप सारी मज्जा करू, धमाल करू. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा आहे आमचा समूह. हाय कर. सुयश कुठे गेला? तर आता आम्ही खूप सारे गेम्स खेळलो, पकडापकडी, लॉक अँड की. आता आम्ही दमलोय, तर आता आम्ही एकदा ते जे ॲनिमल्स, डक्स वगैरे आहेत, पिहेन वगैरे, त्यांना बघतो आणि मग घरी निघतो. तुम्हाला पण दाखवते. हे बघा, मगाशी मोस्टली आतमध्ये होते, आता सगळे बाहेर आले. हे व्हाईटवाले डक्स आतमध्ये होते आणि छोटे छोटे. सॉरी, हा नव्हता तो. दोन आहेत वाटतं, तो आतमध्ये तो वेगळा दिसत होता, त्याची चोच एकदम अशी वेगळी होती. हा, तर इथे दोन होते, मगाचा दुसरा होता. आता आम्ही चाललोय, म्हणजे घरी चाललोय का कुठे चाललोय माहिती नाही, पण गार्डन मधून तर निघतोय आम्ही. तर तुम्हाला आता मी दाखवतो आम्ही कुठे जातो, कसे जातो घरी, आणि घरी गेल्यावर अजून काय काय मजा करतो तेही तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. तर गाईज आम्ही आमच्या कार जवळ तर आलेलो आहोत. आता कारमध्ये बसतो आणि पटापट निघतो. तर गाईज आता लांबूनच बाप्पाला नमस्कार. आजचा दिवस आपला खूप छान गेलेला आहे, तर त्यासाठी थँक्यू. आणि आता आपण निघतोय आणि तुम्ही बघू शकता हाच मंदिरात आपण गेलेलो. आणि इकडे आपण पार्किंगला लावलेली गाडी, हा पूर्ण पार्किंग एरिया, हा पार्किंग स्लॉट आहे पूर्ण. आणि हा हे दाखवायचं राहिलं होतं मगाशी व्हिडिओमध्ये, हे पण किती छान स्टॅच्यू आहे, ते दाखवायचं राहिलेलं मगाशी. आणि आता आपलं ओझरचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहोत परतीच्या प्रवासावरती. तर गाईज आता आपण आपल्या स्टॉपवर पोचलेलो आहोत. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत. आम्ही आलो आहोत गुड लक हॉटेलला जेवायला. तर हा आहे तो हॉटेल जिथे आज आमचा डिनर होणार आहे. एंटरिंग इनटू द फॅमिली रूम. डेकोर तर छान आहे, मी पण फर्स्ट टाइम आलेली आहे, तर बघूया तिथला एक्सपिरियन्स कसा आहे. तर गाईस जेवायला आम्ही हे स्टार्टर मागवलेलं, खारा चिकन, आणि ही होती नॉनव्हेज थाली. नंतर पनीर क्रिस्पी होतं, ए बुक्कड. तर गाईस व्हेजमध्ये आम्ही मागवलेलं रोटी आणि काजू पनीर स्पेशल असं काहीतरी होतं भाजीचं नाव, तर ते आम्ही मागवलं व्हेज. मी पण व्हेज खाणार आहे. आणि बाकी सगळे नॉनव्हेज, म्हणजे ती नॉनव्हेज थाली आमची नव्हती कारण मी व्हेज आहे. आणि ही आम्ही मागवलेली दाल खिचडी. आईस्क्रीम टाइम, ये. तर गाईज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.